नाथसागर जर उशाशी असेल तर हिरवळीचे साम्राज्य, टवटवीत फुले, स्वच्छंदी फुलपाखरे आणि हातात हात घालून आपल्याच भावविश्वात रममाण होणारी जोडपी, हे सारे आपण याच ज्ञानेश्वर उद्यानात पाहू शकतो. जसे गोदावरी जायकवाडी प्रकल्पाला नाथांचे नाव देऊन नाथसागर संबोधून नाथांच्या स्मृती जपल्या गेल्या, त्याच पद्धतीने म्हैसूरच्या वृंदावन गार्डनच्या धर्तीवर उभारलेल्या या उद्यानास संत ज्ञानेश्वरांचे नाव देऊन त्यांच्याही स्मृतींना भावपूर्ण प्रणाम करण्यात आला. उद्यानाचा हा पहिला भाग म्हणजे तरुण मनाला आकर्षित करणारा हिरव्यागार गवताचा सुंदर मनमोहक फुलांचे ताटवे असलेला भाग. शांत, थंड आणि आल्हाददायक वातावरणात मन जर तरुण झालं नाही तर आश्चर्य. अशा हिरवाईवर शांतपणे हातात हात घालून तिच्या किंवा त्याच्यासोबत सर्व जगाला विसरून, जगातील दुःख, संकट, विवंचना यांच्या परे जाऊन बस विसरून जावं सारं काही आणि विरघळून जावं त्याच्या किंवा तिच्या प्रेमात, असं वाटायला लावणारा प्रेमळ भाग. या सुंदर भागाचे जसे तरुणांना आकर्षण वाटते, तसेच याचे बॉलिवूडला वाटले नाही तर नवलच. त्याचमुळे या ज्ञानेश्वर उद्यानात बऱ्याचशा हिंदी आणि मराठी चित्रपटांचे चित्रीकरणही झाले आहे. दुसरा हा भाग आहे बच्चे कंपनीच्या खेळण्यांचा. लहानपण देगा देवा उभ्या आयुष्यात या उक्तीप्रमाणे आपण जरी स्वतः आता लहान होऊ शकत नसलो तरीही मुलांसोबत इथे खेळून बागडून लहानपणाचा आनंद उपभोगू शकतो. खूप फिरलो, खूप खेळलो, आता थोडीशी पेटपूजा करून घेऊ, कारण संध्याकाळ होऊ पाहते. संध्याकाळनंतर तर या उद्यानाच्या सौंदर्याला जणू वरतीच येते, जेव्हा पाणी व विद्युत यांची कारंजे सुरू होतात. आता आपण संगीत कारंजाजवळ पोहोचू. संगीत कारंजे म्हणजे मानवाने अचाट बुद्धिमत्तेच्या जोरावर पाण्याला संगीत व लाईटिंग यांच्या तालावर करायला लावलेले नृत्य होय. मनाला मोहून टाकणारी गाणी, त्या गाण्यांच्या चालीवर लाईटिंग व गाण्याचा ताल, सूर, लय, ठेका सांभाळत विजेच्या लपंडावासह पाण्याचा अद्वितीय नृत्य आविष्कार पाहून डोळ्यांची पारणीच फिटतात. याच उद्यानाचा एक भाग म्हणजे ज्ञानदेवांचे मंदिर. या मंदिरात ज्ञानदेवांची ध्यानस्थ मूर्ती विराजमान असून भिंतीवर त्यांचे जीवनातील अनेक प्रसंग, विशिष्ट बारकावे लक्षात घेऊन चित्तारलेली आहेत. या ज्ञानियाचे मंदिरातील प्रसन्नता आपसुकच अध्यात्माकडे घेऊन जाते. निसर्ग, सौंदर्य, आधुनिकता, कलात्मकता व अध्यात्माचा हा सुरेख संगम पाहून सहजच वाटते. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझी ज्योती, तेथे कर माझी ज्योती. ज्ञानदेवाच्या या मंदिराच्या मागील बाजूस संत ज्ञानेश्वर आध्यात्मिक ज्ञानपीठ आकार घेत असून त्याचे काम प्रगती पथावर आहे.